सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान, जिथं कमी तिथं आम्ही या ब्रीदवाक्याशी घट्ट नाते जोडलेली संस्था. दूषित पाणी ही ग्रामीण भागाची मूलभूत समस्या. आरोग्याचे प्रश्न इथूनच सुरू होतात. म्हणून मातृभूमीने 15 खेड्यांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली. स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठ्यामुळे त्या गावांमधील आरोग्याचे प्रश्न कमी झाले. आपल्या देशात आजही अनाथ आणि निराधारांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. समाजातील खरेखुरे गरजू, निराधार वृद्ध लोक शोधून त्यांना 2 वेळेला सकस, गरम, ताज्या अन्नाचा डबा निशुल्क आणि घरपोच देण्याचा संकल्प मातृभूमीने कृतीत आणला. संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे सर्व स्तरातून मुक्त कंठाने कौतुक होत आहे. सध्या बार्शी व ग्रामीण भागातील सुमारे 300 निराधार वृद्ध या योजनेचे लाभार्थी आहेत. आजपर्यंत 2000 पेक्षा अधिक वृद्धांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दिवाळी हा आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण. ही जगमगती दिवाळी या उपेक्षेच्या अंधारात कुढणाऱ्या वृद्धांच्याही आयुष्यात साकार व्हावी, हा मातृभूमीचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याच तळमळीतून दिवाळीच्या पहिल्या दिवशी मातृभूमी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या सर्व वयोवृद्धांना अभ्यंग स्नान घालतात. प्रतिष्ठानतर्फे पंचपक्वान्नाचे जेवण दिले जाते, फराळाची पॅकेट्स दिली जातात. इतकंच काय, पण त्यांना नवीन कपडे शिवून दिले जातात. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू ही मातृभूमीची खरी संपत्ती आहे. बार्शीतील विविध रुग्णालयांमध्ये जे रुग्ण ग्रामीण भागातून येतात त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना अशीच नाममात्र दरात जेवणाची पॅकेट दिली जातात. या माध्यमातून अक्षरशः हजारो माणसं या प्रतिष्ठानशी जोडली गेली आहे. कोविडच्या काळामध्ये प्रतिष्ठानने केलेल्या कार्यावर महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी शिक्कामोर्तब केले आहे. या संकट काळामध्ये प्रत्येक गरजवंताला जेवणाची पॅकेट्स प्रतिष्ठानतर्फे पुरवली गेली. शिवाय ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण आणि कठीण काम करताना ऑक्सिजन सिलेंडर बँकेचा उपक्रम मातृभूमीने साकार केला. म्हणूनच बार्शी शहरामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची नोंद नाही. प्राथमिक शाळांमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची उपकरणे उभी करणे, महिलांसाठी बस स्टँडवर निवारा शेड बांधणे, रुग्णांच्या नातेवाईकांना चादर आणि सतरंजी पुरवणे असे समाजाला उपयुक्त असे विविध उपक्रम या संस्थेतर्फे अव्याहत राबवले जातात. विशेष म्हणजे कसलीही शासकीय मदत न घेता ही सर्व कामे केवळ दात्यांच्या देणगीतून आणि संस्थेचे सभासद स्वतः पदरमोड करून करतात. प्रतिष्ठानच्या कार्याच्या सातत्याचे आणि गुणवत्तेचे श्रेय जसे समाजातील संवेदनाशील दानशूर व्यक्तींना आहे, तसेच कमालीच्या निस्वार्थीपणे कामात पूर्णपणे झोकून देऊन कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या विश्वासू कार्यकर्त्यांनाही आहे. बार्शीतील प्रसिद्ध उद्योजक आणि या संकल्पनेचे जनक माननीय संतोषजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्वच्छ हाताची, चारित्र्यवान आणि मानवता हे मूल्य मांडणारी तत्वनिष्ठ माणसं या प्रतिष्ठानच्या बॅनर खाली एकत्र आली आहेत. त्यामुळेच आज मातृभूमी प्रतिष्ठानने निरपेक्ष सामाजिक सेवा कार्याचा एक मानदंड घालून दिला आहे. समाजसेवेचे संकल्प तर खूप आहेत, पण संस्थेला नुकतीच कुठे स्वतःची जागा घेणे शक्य झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करून समाजातील प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे, पण त्याला फार मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यासाठी या मानवतेच्या यज्ञामध्ये यथाशक्ती दानरूपी समिधा अर्पण करण्याचे नम्र आवाहन आम्ही आपणास करीत आहोत. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण मानवतेच्या दिंडीमध्ये सहभागी झालात तर खराखुरा पांडुरंग काही दूर नाही असे आम्हाला खात्रीने वाटते. कारण समाजसेवा म्हणजेच ईश्वर सेवा, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ही संतवचने आपण सारेच जाणतो. आपले दान सत्पात्री ठरेल आणि त्यातून दुःखितांच्या गालावरचे अश्रू पुसण्याचे महान कार्य आपल्या हातून घडेल याची आम्ही आपणास ग्वाही देतो. 2014 साली बार्शीतील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व शासनात सनदी अधिकारी असलेले बार्शीचे भूमिपुत्र यांनी एकत्र येऊन बार्शीमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जावा, लोकप्रिय व्हावा आणि त्यातून खऱ्या गरजूंना दिलासा मिळावा हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.